धाराशिव जिल्ह्यामध्ये 40 पार टेम्परेचर गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता एडशी येथील अभयारण्यामध्ये आहोत। जवळजवळ 2200 हेक्टरवरती हे अभयारण्य जे आहे ते पसरलेलं आहे। या अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत। मागे काही दिवसाखाली याच अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन झालं होतं आणि तो वाघ अद्यापही वन विभागाला सापडलेला नाहीये। मात्र हे प्राणी जे आहेत ह्या उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांचे सुद्धा हाल होताना दिसत आहेत। पाणी पिण्याची सोय वन विभागाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाणवठा पाहायला मिळतोय। मात्र ह्या पाणवठ्यामध्ये पाणी जी टाकण्यात आलेलं आहे ही पाणी कधी टाकलेलं आहे ह्याचा अंदाज आपल्याला लागत नाहीये। वरून आपण जर पाहिलं तर हे पाणी काल किंवा आज सकाळी टाकल्यासारखी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। मात्र कडाक्याचं ऊन असल्यामुळे या अभयारण्यामध्ये काही लहानसहान प्राण्याचा पाण्याविना मृत्यू झाल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। मात्र वन विभाग जी आहे, फॉरेस्ट विभाग जी आहे याला एवढं सिरियस घेताना दिसत नाहीये। या एवढ्या 2200 हेक्टरच्या अभयारण्यामध्ये पाणवठ्याची संख्या सुद्धा फार कमी असलेली पाहायला मिळते आणि काही ठिकाणी पाणवठ्यामध्ये पाणी आहे तर काही ठिकाणी पाणवठे जे आहेत ती कोरडे असलेली माहिती आपल्याला मिळते। आपल्याबरोबर या ठिकाणी या ठिकाणचे फॉरेस्टमध्ये जे काम करतात ते काय नाव म्हणले तुमचं? तिकडे बघा कॅमेराकडे। नागटिळक कधीपासून काम करता? 2-4 वर्ष। 4 वर्षापासून। बरं बरं, काय काम असतं? काय जंगल फिरते, म्हणजे फिरून बघता तुम्ही? काय काय बघता तुम्ही फिरून? जंगलात संरक्षण, प्राणी वगैरे कुठले कुठले प्राणी आहेत त्याच्यामध्ये? इथं बिबट, ससा, हरिण, बर, तडस, सायाळ, सांबर। आणि वाघ आलेला कुठे गेला? वाघ आलेलं तेच काय आता सध्या काय परत दिसला नाही ना? लोकेशन नाही। बर, आणि तुम्ही कसं इथं परमनंटली आहात का कसं? रोजंदारीवर तुम्ही काम करता? आणि आता आमचा फोन आल्यानंतर तुम्हाला कोणी सांगितलं इकडे जावा म्हणून? मॅडमने सांगितलं। बर, अच्छा। आणि हे पाणी कधी भरलं? 1-2 दिवस। 2 दिवसापूर्वी? त्याच्या आधी नव्हतं पाणी? त्याच्या अगोदर पण होतं। आणि किती पाणवठे ह्या पूर्ण फॉरेस्ट मध्ये? आकडा माहितीये? एवढा आकडा कन्फर्म माझ्या पण आहेत का? आहेत नक्की आहेत? हे वन विभागामध्ये काम करणारे आहेत, रोजंदारीने काम करतात। वन विभागातला जिम्मेदार माणूस या ठिकाणी कुणीही आपल्याला दिसत नाहीये। मात्र वाढलेल्या टेम्परेचरमुळे वन्य प्राण्याचे हाल जे आहेत ती होताना नक्कीच पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, एडशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।